29 तारीख के अनशन की तैयारी हो चुकी है। आज आप चारों लोग आ गए, क्या सुझाव है? में काफी विस्तार से बात हो गई है और मैं मानता हूँ कि कुछ खामियां सरकार के निर्णय में, उसके इम्प्लीमेंटेशन में हुई है। उसके चलते काफी रोष है लोगों में और माननीय जरंगे पाटिल का भी वही कहना है कि अगर निर्णय होते हैं शासन उसके अमलबजावनी करने में एक तो देर होती है, या कई जगहों पे जो अधिकारी है या उनके लेवल पे एक पर्पसफुली कुछ लोग उसमें अड़चनी निर्माण करते हैं। तो निश्चित रूप में लोगों में जो सरकार के खिलाफ जो रोष है, उसके कारण सरकार के खिलाफ तो व्यक्तिगत कुछ नहीं है, लेकिन समाज के लिए जो सरकार ने निर्णय लिया है उसकी अमलबजावनी शीघ्र गति से होती नहीं, उनका ये आक्षेप है। मानते हैं कि उसमें बदलाव लाने की आवश्यकता है, सुधार करने की आवश्यकता है। उनको हमने उसके बारे में आश्वासित किया है। नहीं, हमारी विनती हमें उनके सामने रखी है। 2-3 दिन में जो कोई मामले उन्होंने सामने लाए उसके ऊपर भी कुछ निर्णय कर रहे हैं और हम समझते हैं कि मैं मानता हूँ कि हमारी जो विनंती है हमें तो स्वीकार करेंगे, ऐसे मानते हैं। 58 लाख कुणबी नोंदींचे डेटा त्यांनी मागणी केली होती। हा डेटा सरकार कधीपर्यंत त्यांना सुपूर्द करणार आहे? आम्ही आता ऑलरेडी हार्ड कॉपी त्याच्या पेन ड्राईव्हवर सगळा डाटा अपलोड केला, हे डाउनलोड केलेला आहे। ती माहिती आपण त्यांना देतो। आपण त्यांना मराठा आरक्षण समितीची बैठक आहे, त्यावेळी तेव्हा जरंगे पाटलांनी म्हटलंय, मग त्या संदर्भात आणि सोबत सावंत साहेबांनी सांगितलं की आम्ही 27 तारखेला परत जरंगे पाटलांची भेट घेऊ, परत असं ते होणार नाही। आता मी त्याच्यावर चर्चा करतोय, पण बैठकीची मागणी आहे त्यांची, त्याचा निश्चितपणे विचार करू। होईल बैठक अंतर्गत आता विचार करू। आता आजच त्यांनी मागणी केली आहे, मला बाकी सदस्यांची सरकार म्हणल्या 2 मंत्र्यांवर जरंगे पाटील नाराज आहे, त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? असं आहे की व्यक्तिगत पातळीवर कधी कधी आता मंत्री आम्ही काम करतो, आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही काही निर्णय करत असतो, त्याच्यामध्ये काही विसंगती आल्या असेल, काही त्रुटी राहिल्या असतील, त्यामुळे काही अडचणी आल्या असतील, काही रोष निर्माण झाला असेल, तर निश्चितपणे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री त्यात लक्ष घालतील, राज्याचे प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे साहेब लक्ष घालतील। त्यामुळे मला वाटतं की ज्या काही भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा निश्चितपणे विचार वरच्या वरिष्ठ पातळीवर होईल, असं आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे। मराठवाड्यामध्ये अधिकारी लोक काम करत नाही। मराठवाड्यामध्ये किती नोंदी आतापर्यंत सापडलेल्या आहेत? हैदराबाद गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये वितरित झाले? मला वाटतं सगळी माहिती दिली आपण त्यांना सगळी। आणखी तुम्हाला पाहिजे मी स्वतंत्र ते आम्ही प्रेसनोट काढून घेऊ, पण काम बऱ्यापैकी सुरू आहे साधारण दोन्ही। आणि उलट लिपी वाचण्यामध्ये लोकांच्या अडचणी होतात, आम्ही कायमस्वरूपी लिपी वाचक नेमलेले आहेत की ज्यामुळे शासन स्तरावर महसूल विभागाला कुठे अडचणी येऊ नये। मला वाटतं काम सुरू आहे, परंतु त्याला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे। काही म्हणून म्हटलं की याचे अनेक करोरे आहेत, पण मला खात्री आहे की आमच्या या शासनाच्या प्रयत्नाला मान्य जरंगे पाटील निश्चितपणे प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे। बैठकीमध्ये अधिकारी पण काम करत नाही असा सूर निघाला, मी मागेच मान्य केलं ना की काही मला दिसतंय काही ठिकाणी आक्षेपार्ह काही लोकांनी वर्तवणूक अधिकारी दिसते, कारवाई करतो। तुम्ही आताच म्हणाला की काही धाडीचे शुक्राचार्य कार्यकर्ते, ती नेमकी कोण आहे? अधिकारी म्हटलं मी, ज्यांच्यावर जबाबदारी दाखले देण्याची, जात पडताळी दाखले देण्याची, बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत नाही, वडिलांच्या नावावर दाखला आणि मुलाला मिळत नाही, हे कशाला होतं काय? त्यामुळे अशा अधिकारी जाणीवपूर्वक जर शासनाला बदनाम करत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणारच ना। नेमकी काय कारवाई करणार? वारंवार तेच नाही, असं आहे की एकदा वास्तव समोर आल्यानंतर एक तर त्यांना निलंबित करावं लागेल, त्यांच्या सेवा नियमामध्ये त्यांचे जे काही जे नियम आहेत त्याप्रमाणे काही कार्यवाही होईल, पण हे प्रकार गंभीर आहे, याची आम्ही निश्चितपणे दखल घेतलेली आहे। आणि मला आपल्या माध्यमातून कुठे आम्ही कोणत्या व्यक्तिगत कोणत्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध नाही आहे, व्यवस्थाची निर्माण केली शासनाने, ते व्यवस्थित राहून काम करायचं असतं। तर माझी आपल्या निमित्ताने सगळ्यांना विनंती, अधिकाऱ्यांना सुद्धा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना, आपण आपल्या दिलेल्या दायऱ्यामध्ये राहा, काम करा, नियमानं जे काही दाखले देऊ शकतो ते करा, समाजाची हेळसांड होऊ देऊ नका। 29 करावं